ती काय करू शकते या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा त्यांचं छायाचित्र आहे. क्या बात है. थँक्यू सो मच प्रियांश जगदीश पाटील. मामांसाठी हे गोड गिफ्ट आहे. एकदा टाळ्यांचा गजर करा प्रियांशासाठी आणि मामांसाठी पण, कारण याची दखल कोणी ना कोणीतरी घेत असतं. आज प्रियांश आणि काकाने देखील त्याची दखल घेतली आहे. मामांसाठी हा मोठा क्षण आहे. मामा, या निमित्तानं असे क्षण फार कमी आयुष्यात येतात. आज स्पर्धेचे आयोजक म्हणून तुम्ही उभे आहात. तुमच्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना आहेत. अर्थात प्रियांश प्लीज, हे तुला कसं सुचतंय, कशा पद्धतीने तू प्रॅक्टिस केली, या सगळ्या गोष्टी आता इथे पोचणं गरजेचं, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं काकांना काय सांगायचं आहे, क्रिकेट नंतर काय हे त्याचा शोध घ्या. तर आता तुमचं करिअर कसं घडवायचं त्यासाठी काय कशा पद्धतीने तुझी आवड ही जोपासलीस? मला लहानपणापासून आवड होती, खूप लहानपणापासून आवड होती. तीच आवड मी जपत आली आता. आणि आवड असल्यामुळे म्हणजे स्केचिंग वगैरे करण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग होतं. त्यामुळे इथं खूप टाळ्यांचा गजर करा. त्याचबरोबर जगदीश पाटील त्यांचे पिताश्री, त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचा. पालक देखील महत्त्वाचे आहेत. थोडी वेगळी आहे, म्हणजे ही चाकोरी वेगळी आहे. आपण डॉक्टर बनायचं, वकील बनायचं, त्या पलीकडे आपण आर्टिस्ट बनायचं. आणि आज मामांसाठी देखील मोठा दिवस आहे. तर मामा, आज काय सांगाल, ही भेट कशी वाटली आणि एकूण ग्रामीणकरता जो तुम्ही संधी देत आहे त्याबद्दल आज सगळ्यांना ऐकायला आवडेल. नमस्कार. आयोजक 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 हा शब्द मी का बोलतो माहिती आहे का? गेली 2 वर्ष त्रास होतोय थोडा, म्हणून हे बोलायचं झालं आहे. तुमचे चरण आहेत ते मंदिरापर्यंत घेऊन जातात, पण तुमचे आचरण आहे ना ते तुम्हाला देवापर्यंत घेऊन जातं. आज ह्या मुलीने माझा फोटो केला आहे. मला एवढंच बोलायचं आहे की सत्कार हा सगळ्यांचा झाला पाहिजे, पण मला आता भावुक झालं आहे, कारण ही टुर्नामेंट आहे. पैसा सगळ्यांकडे आहे, पैसा हा सगळ्यांकडे आहे, पण हे करणं, मी माझं मोठपण नाही सांगत आहे, मी मोठा नाहीच आहे आणि मला मोठं व्हायचं पण नाही आहे. मला एवढंच बोलायचं आहे, सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे. मंदिरात जर मूर्ती नसेल तर त्या मंदिराला काही अर्थ नाही आहे. आणि ज्या शाळेत विद्यार्थी नसतील ना तर त्या शाळेला पण अर्थ नाही आहे. पण शाळा नसेल तर विद्यार्थी घडू शकतात का? शाळा नसेल तर विद्यार्थी घडू शकतात का? नाही ना. तशी ही माझी टुर्नामेंट नाही आहे, तुमची टुर्नामेंट आहे. आयोजक म्हणजे विजय घरत नाही. आयोजक म्हणजे पूर्ण टीमवर्क, मंडप, डेकोरेटर, DJ सगळ्या ह्या गोष्टीमध्ये येतात. त्याच्या सगळ्यात पहिला येतं तो फॉर्म येतो तुमचा, आणि फॉर्म नंतर त्या प्रत्येक टीमची नावं येतात. त्या टीम जमा करताना ना ज्या आयोजकांना नाकी नाव येते ना त्यांना माहिती असते टुर्नामेंट काय असते. आज ज्या टुर्नामेंट आपल्या फक्त विरारमधलेच नावं घेतोय, पालघरमधल्या पण होतात, विरारमधल्या. ही माझी टुर्नामेंट झाली. त्याच्यानंतर आमच्या गासपाडा गावामध्ये होते HDLमध्ये गासपाडा चषक. नारंगीची सगळ्यात मोठी टुर्नामेंट म्हणजे आज त्यांच्या गेल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली त्या टुर्नामेंटला. अशा टुर्नामेंट म्हणजे हा एक प्रकारे शाळाच आहेत. एक आपली पालघरला म्हणजे सपाळाला टुर्नामेंट होते. आपल्या टुर्नामेंटचं नाव काय? रॉकी चषक. मी ह्या सगळ्या टुर्नामेंटचं नाव घेण्याचं कारण हे आहे की जशी शाळा आहे विद्या मंदिर शाळा, जिथे काका घडले, आपले माजी आमदार हितेंद्र ठाकूर घडले सगळे, आणि गोविंदासारखा मोठा कलाकार त्या शाळेत घडला. जर ती शाळाच नसती तर विद्यार्थी घडले असते का? आणि विद्यार्थी नसेल तर त्या शाळेचं नाव होत नाही आहे. मित्रांनो, आज विजय मामा चषकाचं नाव झालं तुमच्यामुळे. मी तुम्हाला विनंती करतोय की कुठल्याही टुर्नामेंटला ब्लॅकमेल करायला जाऊ नका. विनंती आहे, तुमचा गट आहे, तुमचा संघ आहे, तुमचे वैयक्तिक वाद आहेत ते तुमच्यापर्यंत ठेवा. गेल्या वर्षीही ऐन वेळेवर मी कुठल्या गटाचं नाव घेत नाही आहे, कारण सगळ्या टुर्नामेंटसाठी सगळे संघ, सगळे गट हे समान असतात. फक्त टुर्नामेंटची शोभा ही तुमच्यामुळे आहे आणि तुमची शोभा ही टुर्नामेंटमुळे आहे. मग ती कुठली पण टुर्नामेंट असू दे, नारंगीची असू दे. आता रतनबुवा चषकचं नाव होतं एवढं मोठं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होतं. पैसा हा कोणीही खर्च करू शकतो, पण तिथे शाळा ही कोणीही बांधू शकतो, पण तिथे विद्यार्थी नसतील ना तर त्या शाळेला अर्थ नाही आहे. पण त्या शाळेमध्ये आल्यानंतरच तुम्हाला प्रगतीपत्रक मिळतं, रिझल्ट मिळतो. 10वीचा रिझल्ट म्हणजे
पहिल्या नंबरचं बक्षीस. आपल्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस जो पटकावतो त्याचा म्हणजे 10वीची परीक्षा झाली त्याची. म्हणजे काय की तुम्ही बोलताय ना विजयामा चषकमध्ये मी पहिल्या नंबरचं मारलं, नारंगीच्या NCC चषकमध्ये आम्ही पहिल्या नंबरचं बक्षीस मारलं. जर शाळात नसेल, टुर्नामेंटच भरवल्या गेल्या ना अशा लेवलच्या, तर आपली कुवत कोण बघणार आहे? आपण काय खेळतो हे आपल्या गावात माहीत नाही पडलं पाहिजे. आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या महाराष्ट्रात, देशामध्ये आज ISPL टुर्नामेंट टेनिसची चालू झाली म्हणजे तुमच्यासारख्या प्लेयरना संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे. गट हे सगळीकडे असतात, त्या गटामध्ये वादविवाद असतात, शाळेमध्ये पण होतात विद्यार्थ्यांमध्ये भांडण, पण तो शाळेला दोष द्यायला जाऊ नका. आणि शाळेला माझी विनंती आहे की शाळेला तुम्ही प्लीज, ही शाळाच आहे तुमची, ह्या शाळेला तुम्ही कमी लेखायला जाऊ नका, ह्या शाळेला तुम्ही ब्लॅकमेल करायला जाऊ नका. तुम्ही बोलतील 10 दिवस राहिलेले आहेत आणि आम्ही आमचा गट कॅन्सल करू, 15 दिवस आहेत ह्या कारणाने आम्ही गट कॅन्सल करू. अरे तुम्ही विचार करा की त्या आयोजकावर काय परिस्थिती निर्माण होईल, त्याने काय करायचं, नवीन गट कुठून पटकन उभा करायचा. पैशाने काहीच होत नाही आहे. तुम्हाला ते मी वारंवार सांगतो आहे की पैशाने काहीच होत नाही आहे. पैसे सगळ्यांकडे आहेत, पण हे आयोजक करणं त्या आयोजकाला किती भारी पडतं. म्हणजे नवरीच्या बापाला माहिती असतं नवरी जेव्हा घरातून जाते तेव्हा कशी जाते ती. हे आयोजन करणं सगळं सोपं नाही आहे मित्रांनो. ह्याच्या मागे एवढा टीमवर्क आहे आणि एवढी मेहनत आहे. सन्मान चिन्हापासनं ते ट्रॉफीपर्यंत, शॉलपासनं ते तुमच्या पोचेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही बघावी लागते. सगळ्या गोष्टी, बॅनरवरती कोणाचा फोटो कुठे आणि ट्रॉफीवरती कोणाचा फोटो कुठे, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. म्हणून मी सगळ्यांना मी दरवर्षी बोलत नाही आहे, कारण बोलण्यासारखं नसतंच काय, कारण सगळे चांगले करत असतात, सगळं व्यवस्थित होते. हे बोलण्याचं कारण की 2 वर्ष झालं थोडासा ग्रामीण विभागामध्ये थोडंसं चुकतं आहे कुठेतरी ग्रामीण विभागाच्या प्लेअरचं. त्याकरता ही मला बोलणं गरजेचं झालं आहे. टुर्नामेंट ही आपल्यासाठी आहे आणि ही मॅच थांबून मध्येच बोलण्याचं कारण काय, प्रेक्षक आहेत. टुर्नामेंट फायनल जिंकल्यानंतर प्रेक्षक निघून जाणार, म्हणून हे बोलण्याचं गरज आहे. आणि सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की टुर्नामेंटमुळे तुम्ही आहात तर तुमच्यामुळे टुर्नामेंट आहे. धन्यवाद. थँक्यू मामा. मामा निश्चित भाऊक झाले होते. त्याचं कारण होतं प्रियांशा तिने दिलेला एक फोटोग्राफ्स, त्यानंतर शब्दही सुचत नव्हते, परंतु काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या देखील आपण नमूद केल्या. थँक्यू सो मच मामा. सर्वांनी असतं बा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. मॅच अत्यंत महत्त्वाचं आहे. 5 षटकांचा सामना जिंकण्याकरता आवश्यकता आहे, अर्थात टार्गेट किती आहे ते देखील